राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झाली आहे। विधिमंडळामध्ये महाविकास आघाडीत झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसने राज्यसभेच्या एका जागेवर प्रबळ दावा केलेला आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना संख्याबळाच्या जोरावर दावा करत आहे। आणि अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी शरद पवारांना राज्यसभेवर बिनविरोध निवडून द्यावं अशी आग्रही भूमिका व्यक्त केली आहे। आणि या संदर्भात जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांची भेट घेऊन भूमिका मांडली। जोपर्यंत महुयातले तीन पक्ष एकत्र बसत नाहीत तोपर्यंत हा तिढा सुटणारच नाही ना। आज प्रत्येक जण आपापला पत्ता फेकतो आहे। कोण 10 आमदारांच्या जोरावर, कोणी 16 आमदारांच्या जोरावर, कोणी 20 आमदारांच्या जोरावर। पण यापैकी एकही पक्ष स्वतंत्रपणे 7वी जागा जिंकू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे। पण राजकारणामध्ये जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ही रस्सीखेच सुरू असते। प्रत्येकाला वाटतं आपण जावं, आमच्या पक्षाचा माणूस जावा, प्रत्येकाला वाटतं। महाविकास आघाडीनं कोणाला राज्यसभेचा उमेदवार करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांच्यामध्ये समन्वय नाही, त्यांच्यामध्ये एकोपा नाही, त्यांच्यामध्ये एकमत नाही, एका आजचीच भाग नाही, हे पूर्वीपासून चालू आहे। फक्त आम्ही काहीतरी शिवसेना, शिंदे साहेबांची आणि भाजप यांच्या विरोधामध्ये काहीतरी वेगळं विरोधक म्हणून उभे राहिलेलो आहोत, अशा पद्धतीनं दाखवण्याचा आभास त्यांनी 3.5-4 वर्षामध्ये निर्माण केला। पण मतदारांनी सपशेल त्यांचा पराभव केला। त्यांनी जर एकमत केलं तर राज्यसभेचा एक खासदार त्यांचा होईल। त्यांनी एकमत नाही केलं तर परमेश्वरच जाणे, मला माहिती नाही। महाविकास आघाडीमध्ये सारेच नाराज आहे। काही मुद्द्यावरती नाराज आहे, काही मुद्द्यावर हे नाराज आहे। म्हणजे आज परिस्थिती महाविकास आघाडीची अशी आहे, एक दिल के टुकड़े हुए हजार, कोई कहा गिरा कोई कहा गिरा, ही स्थिती आहे। तर यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचीही प्रतिक्रिया समोर आली आहे। साहेबांची मी अजून काही भेट घेतलेली नाही आहे, परंतु प्राथमिक स्वरूपात आम्ही काही प्रमुख लोक बसलेलो आहोत आणि आमच्या वतीने आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे, जसं काँग्रेस पक्षाने केलेलं आहे, शिवसेनेने केलेलं आहे। एकत्रितपणे बैठक करून आपण निर्णय घ्यायचा, त्यामध्ये पवार साहेबांनी निवडणूक करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे। मला वाटतं की प्राथमिक स्वरूपात महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांची चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पवार साहेबांशी बोलावं आणि पवार साहेबांना सांगावं, अशा प्रकारची प्राथमिक अशा प्रकारचं आमचं ठरलेलं आहे। पण तिन्ही पक्ष कधीपर्यंत निर्णय शेवटच्या क्षणालाच होतात सर। भेटण्यासाठी वेळ मागितलेली होती, ती तुम्हाला वेळ दिली जात नाही, टाळाटाळ करतायत। ते त्यांच्या पक्षाच्या प्रमुख लोकांची बैठक करून मग त्या बैठकीच्या नंतर मग आम्ही बैठकीला जाणार आहोत। अजून त्यांची बैठक व्हायची आहे।